पैशांच्या वादातून पुण्यामध्ये पतीने क्रौर्याची सीमा पार करत पत्नीची आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच हत्या केली आहे। मृतदेहाची विल्हेवाट लावताना पती रंगेहात पोलिसांच्या तावडीत सापडलाय। पुण्यातील या खुनाच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। प्रेताचा पाय दिसला, खुनी नवरा फसला। मृतदेह नेताना खुनी नवऱ्याला रंगेहात अटक। पैशांच्या वादातून गळा आवळून पत्नीचा खून। पुण्याच्या नांदेड सिटी जवळ एक थरारक घटना घडली। सासऱ्यानं पैसे मागितल्यानं पती पत्नीमध्ये भांडण झालं आणि याचा शेवट थेट खुनात झाला। पती राकेश राम नाईक निसार यानं पत्नी बबिता निसार हिची गळा आवळून हत्या केली। राकेशचे वडील यांनी पैशांची मागणी केली होती, मात्र सासऱ्यांना पैसे द्यायचे नाही त्या कारणावरून राकेश आणि बबिता यांच्यात वाद झाला। तो इतका विकोपाला गेला की राकेशने थेट पत्नीचा जीवच घेतलाय आणि तेही घरात असलेल्या आपल्या 8 वर्षाच्या मुलासमोर। हत्या केल्यानंतर आरोपी राकेश पत्नी बबिताचा मृतदेह एका कपड्यामध्ये गुंडाळून स्कूटरवरून विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन निघाला। मात्र पुणे सातारा मार्गावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना प्रेताचा पाय दिसला आणि हा खुनी नवरा फसला। पोलिसांनी पाठलाग करत आरोपी राकेशला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचं सांगितलं। मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी घराची झडती घेत 8 वर्षाच्या मुलाकडे चौकशी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला। फोन बघायला आला होता, त्यांना पैशाची गरज होती आणि बबिता निसार त्याची जे वाईफ आहे त्यांनी त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचे नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला। त्या वादावादीमुळे ते जे बबिता निसार आहे त्यांनी ते सुसाईड अटेम्प्ट केला घरी, परंतु ते सुसाईड त्याचा सक्सेसफुल झाला नाही। परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली। पैशांवरून राकेश आणि बबिता या पती पत्नींमध्ये वारंवार वाद होत होते। कालही दोघांमध्ये वाद झाला। यावेळी बबितानं फाशी घेण्याचा देखील प्रयत्न केला। हे पाहून राकेशला राग अनावर झाला आणि त्यानं पत्नी बबिताचा गळा दाबून खून केला। 8 वर्षाच्या चिमुकल्यासमोर ही घटना घडल्यामुळे मुलाला मोठा धक्का बसला। या घटनेमुळे एकाच रात्रीत कुटुंब उद्ध्वस्त झालं। पैशाच्या वादातून पती राकेशने पत्नी बबिताचा निर्गुणपणे हत्या केली। मात्र या सगळ्या घटनांमध्ये 8 वर्षाचा चिमुकला पोरका झाला। खरं तर ही दुर्दैवी घटना कुणाच्याही नशिबी येऊ नये। कॅमेरामन विकी कांबळेसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे।